सबसे बुरा रोग, काय म्हणतील लोक. आयुष्यात कोणालाही घाबरलं नाही तरी चालेल, पण स्वतःच्या कर्माला मात्र नक्की घाबरा. कारण कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशिला तिथे चालत नाही. जैसी करणी वैसी भरणी. जसं आपण कर्म केलं आहे तसे आपल्याला भोगायला येणारच, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. लोक काय म्हणतील या वाक्याला सर्वजणच घाबरतात. पण लक्षात घ्या, हेच लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना तुमच्या गरजेला असतात, ना तुमच्या हकेला असतात. म्हणून या लोकांना घाबरू नका आणि स्वतःचं जीवन जगायचं सोडू नका. आयुष्यातला कुठलाही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि गेलेला क्षण परत आणता येत नाही. या दोघांना वन्स मोर नाही. म्हणून आहे तो क्षण भरभरून जगा. आपण एवढं समजदार तर असायलाच हवं की कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवत आहेत हे कळावं. सर्वच जण जग बदलण्याचा विचार करतील तर स्वतःला कोण बदलणार. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते, हे नेहमी लक्षात ठेवा. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्यालाच सर्व काही कधीच मिळत नसतं. काही ना काही उणीवही राहतेच. सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचे नाही, मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करण्याची गरज असते. तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी. ते मिळणार नाही म्हणून त्याची भीती वाटायला नको. क्वचितच असं होतं की मिळालेलं यश हे अपयश न येता मिळालेलं असतं. एखादं यश न मिळाल्यास झोप लागत नाही, तर त्याच वेळेला उठा, नवीन काहीतरी करा, नवीन कामाला सुरुवात करा आणि यशासाठी धडपड सुरू करा. तुम्ही करत असलेल्या कामात जर तुम्हाला आनंद मिळतच नसेल तर त्या कामात यश तुम्हाला कधीच मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही केलेल्या चुका फक्त तुम्हीच सुधारू शकता. अपयशाची कारणे असतात तर यशाचे किस्से असतात. तुम्हाला काय सांगायला आवडेल हे तुमचं तुम्हीच ठरवा. किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात, तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे हे आपलं मनच ठरवत असते. यश मिळत नसेल तर त्या निवडलेल्या ध्येयाचा कधीही पश्चाताप होऊ देऊ नका, तर त्या ध्येयापासून स्वतःला प्रेरित करत राहा. आयुष्य प्रकाशित करण्यासाठी अंधाराचा सामना तर करावाच लागतो. मनापासून एखादी गोष्ट न केल्यास ती कधीच मिळत नाही. जगण्यामध्ये 2 बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण बाजू कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते. यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता येणाऱ्या प्रत्येक पायरीकडे लक्ष केंद्रित करा. येणारं प्रत्येक संकट, अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते. फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आधार घ्या. तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार संधी मिळतील असं नाही, तर संधीनुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका.